मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जरांगे 5व्यांदा उपोषणाला बसलेत आणि ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि कुणबी हे तीनही पर्याय सुरूच ठेवण्याची मागणी जरांगेंनी केलेली आहे। तसंच कुणबी प्रमाणपत्राच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचं सुद्धा जरांगेंनी सांगितलं। यावरून जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। तसंच सरकारच्या योजनांवरून सुद्धा जरांगेंनी निशाणा साधला। हा सरकारचा डाव असल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला। ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना। अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं। ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही। ECBC तुम्ही दिलंय, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलंय तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही। तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही। तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं। लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते। तुम्हाला हे करायचे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।